नमस्कार. आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला या गावामध्ये आहोत. सांगोल्यामध्ये आजनाळे म्हणून गाव आहे. या ठिकाणी आज आपण 34,000 शिंपल्यांचं हार्वेस्टिंग करत आहोत. सगळ्यात मोठं हार्वेस्टिंग हे आहे. या ठिकाणी हार्वेस्टिंग कशा पद्धतीने केलं जातं, शिंपला कसा काढला जातो, यामध्ये 3 कंपन्यांच्या संयुक्त माध्यमातून हे काम चालू आहे. पहिलं ओम नमो ॲग्रिकल्चर प्रायव्हेट लिमिटेड, त्यानंतर JKP पल्प फार्मिंग पंढरपूर आणि त्यानंतर परिवर्तन पल्प फार्मिंग बीड या संयुक्त माध्यमातून चाललेलं हे काम आहे. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने हार्वेस्टिंग केलं जातं, कशा पद्धतीने शिंपला हा 12 महिने झाल्यानंतर बाहेर काढला जातो व त्याचे हार्वेस्टिंग करून त्याच्यामधला मोती बाहेर काढला जातो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की मोती तयार प्रत्येक शिंपल्यात होतो का, हे देखील आपल्याला पाहायचं आहे. तर आपण प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती टाकलेला होता आणि तो मोती तयार झालेलाच आहे हे आपल्याला या माध्यमातून पाहायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपण कशा पद्धतीने हार्वेस्टिंग चालू आहे. शिंपल्याचं फोडण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे की ओपन करून त्याच्यामधला मोती बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. तर या ठिकाणी जो प्रश्न माझा होता की प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती निघतो का, तर आपण पाहत आहोत की हा MOP चा बटन वापर केलेला आहे. कशा पद्धतीने काम या ठिकाणी झालेलं आहे आणि प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती तयार झालेलाच आहे. झालेला नाही असा भाग नाही आहे, फक्त काही ठिकाणी थोडीशी कमी जास्त पण चांगल्या पद्धतीची क्वालिटी या ठिकाणी आलेली आहे. तर मी आपणास बरेचसे शिंपले उचलून दाखवत आहे. आपण पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी मोती तयार झालेले आहेत. तर या ठिकाणी पाहून घ्या परत एकदा की कशा पद्धतीने हे हार्वेस्टिंग केलं जातं. सगळ्यात मोठं हार्वेस्टिंग होतं परिवर्तन पल्प फार्मिंगचं किंवा ओम नमो ॲग्रिकल्चर, त्यानंतर JKP पल्प फार्मिंग. या ठिकाणी या शेतकऱ्याला जे 15 लाख रुपये त्यांनी लावले होते सुरुवातीला, त्यांना 41 लाखाचं उत्पन्न या ठिकाणी झालेलं आहे. हे पहा परत एकदा आपण इथे देखील फोडण्याचं काम चालू आहे. चांगल्या प्रकारे शिंपला हा बाजूला काढण्याचं काम चालू आहे मोती. तर पहा प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती हा निघत आहे, चांगल्या क्वालिटीचा तयार झालेला आहे. पाहू शकता क्वालिटी पण खूप छान आहे. सुंदर अशा प्रकारचा डिझाईन या ठिकाणी शिंपल्यामध्ये तयार झालेलं आहे.